महोदय आणि प्रवीण दादा एक खूप महत्वाचा प्रश्न मी मांडतोय। महाराष्ट्र शासनाने 26 ऑगस्ट 2013 रोजी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 हा कायदा 26 ऑगस्ट 2013 रोजी अंमलात आणला। हा कायदा अस्तित्वात आहे। दाभोळकर साहेबांनी त्याकरता बलिदान दिलेलं आहे। मात्र 24 फेब्रुवारी 2025 रोजी एका पक्षातील व्यक्ती, याचं नाव प्रकाश मारावा, यांनी सामना या वृत्तपत्रामध्ये सन्माननीय उपसभापती महोदय यांच्याबद्दल लिहिताना अमावस्येच्या दिवशी लिंबूचा उतारा करणे अशा मथळ्याखाली एक लेख प्रकाशित केला आणि त्या लेखामध्ये सदर व्यक्तीला भानामती झाल्याने अमावस्येच्या दिवशी त्या व्यक्तीविरुद्ध लिंबू उतारा केल्याशिवाय त्यांची सत्सद विवेक बुद्धी जागृत होणार नाही असं अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे अवैज्ञानिक वक्तव्य जाहीरपणे सामना या वृत्तपत्रात छापून आले आणि कायदा मोडीत काढून विशेष म्हणजे प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांनी अंधश्रद्धेला कायम विरोध केलेला आहे। आणि अशा परंपरा असलेल्या पेपरमध्ये कायदा मोडीत काढून अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या वृत्तपत्राविरुद्ध वृत्तपत्राविरुद्ध संपादकाविरुद्ध आणि लेखक प्रकाश मारावार यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्याचे निर्देश आपल्या स्तरावरून द्यावे अशी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे मी सभागृहामध्ये मागणी करत आहे। आता माझ्याच वरती भानामती करायला निघालेत तर मी तरी मी अंधश्रद्धेच्या बाजूने नाहीये, माझ्यावर काही परिणाम होणार नाही मला खात्री आहे, पण सरकारने दखल घेण्याचा सरकारने याबाबत दखल घ्यावी। सन्माननीय सभापती महोदया, सन्माननीय सदस्य अमोल मिटकरी साहेबांनी जो मुद्दा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहामध्ये उपस्थित केलेला आहे आणि जो थेट या सभागृहाच्या पीठासीन अधिकारी म्हणून उपसभापती पदावर बसलेल्या ज्यांना घटनात्मक अधिकार आहेत, ज्यांना एक मानाचं स्थान या सभागृहामध्ये सर्वोच्च आहे, अशा व्यक्तीबद्दल अशा पद्धतीनं लिखाण, ज्या मारावार का मेरावार का कुठला वार आहे त्यानं जे लिहिलेलं आहे, कारण तुम्ही ज्यांचा उल्लेख मिटकरी साहेब केला, आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, त्यांनी सामनाला एका उंचीवर नेऊन ठेवलं होतं वर्तमानपत्रात। माणसं वाट बघायची, सामना पेपर वाचायचे, आपण सगळेजण वाट बघायचो कधी पेपर येतोय, कधी पेपरवाला पेपर टाकतोय, कधी आम्ही सामना वाचतोय। पण जगदविख्यात विश्वज्ञानी प्रवक्ते ज्या पक्षाचे त्या पेपरमध्ये लिहायला लागले तेव्हापासून त्या पेपरची उंची त्यांनी एकदम खाली आणली। मी अधिक बोलणं उचित नाही, पण हे सगळं वक्तव्य रेकॉर्डवरचं, सभागृहाच्या पटलावर आलेलं प्रोसिडिंग, वर्तमानपत्रात लिहिलेलं लिखाण याची सगळी तपासणी उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडनं केली जाईल आणि या बाबतीत या आसनाचा अवमान त्यात आढळून आल्यास निश्चितपणे त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल।